आमच्या त्या चाली सगळ्या बंकर स्वामीच्या चाली जुन्या चाली त्या भावांकडे आल्या. भावांनी नंतर आपल्याकडे बीडला 2-4 कीर्तन झाली जगताप महाराजांची आष्टी तालुक्याचे. त्यांच्या कीर्तनातल्या सगळ्या चाली भाऊंच्या आणि भाऊंच्या चाली सगळ्या बंकर स्वामींच्या. आती राहिली नाही परंपरा फार थोडं. आता तर काही कीर्तनातले वेगळ्या वेगळ्या चाली आहेत, मला येत नाही त्याच्यामुळे आपण चालीवर जायचं, आपण आपलं सरळ राहावं असं. तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर आता तुम्ही कृपावंत एकच कृपा करणारे जे आहेत ते संत आहेत. कारण संतांची लक्षणं आपण जर पाहिली तर आपलं पसायदान पहा. पसायदानामध्ये त्यांनी काय म्हणले, जे खळांची व्यंकटी सांगत, जे खळ आहेत त्यांना मारायला देव येतात, म्हणजे दुष्ट दुर्जनांना. पण साधू संत मारत नाही. ते म्हणजे यांची व्यंकटी सांग आणि सत्कर्मी रती वाढ. त्यांची सत्कर्मी रती वाढव म्हणून सत्कर्मामध्ये ते घेऊन जातात. आपल्याकडे ते प्रेम भाव वाढवतात, भक्ती वाढवतात आणि आपल्याला त्या मार्गावर घेऊन जातात. म्हणून आपण साधू संतांच्या बाबतीत हे कार्य केलं पाहिजे. मग त्याचे काही नियम आहेत जे भगवान बाबांनी परिपूर्ण केले. बाकीच्यांनी तरी टिकून ठेवणं वेगळं, टिकून ठेवणं वेगळं. एक काय होतं, आपण जर कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे गेलो ना तर ते म्हणजे काय होत तुम्ही भजन कीर्तन करता वगैरे, लोकांमध्ये काही परिणाम होत नाही, काहीच परिणाम होत नाही. ऐकते ते निघून जाते. आणि आम्ही तरी पोरं शिकवले की मोठे होते, नोकऱ्याला लागते, प्रपंच सगळा करते, म्हणजे हे सगळं करेल. अहो म्हणजे ज्ञानेश्वरीवर आम्ही प्रबंध करतो, लेख लिहितो, आम्ही सगळं करतो ना. पण असं त्यांना म्हणावं लागतं की ज्ञानेश्वरी आमच्या भजन कीर्तन प्रवचनामुळे ज्ञानेश्वरी टिकून, नाही तर तुम्हाला बघायला मिळेल नसते कुठे. तीच ज्ञानेश्वरी आहे की या भजन कीर्तन प्रवचनाला राहिली. हरिपाठ एवढा मोठा उत्तेजित आहे, त्याला काय कारण? हरिपाठ या गायकांनी भजनकरांनी टिकून ठेवला. आता सार्थ बघायला पाहिजे थोडस, त्याच्यासाठी चिंतन व्हायला पाहिजे. ते चिंतनासाठी आपलं कीर्तन. आता त्याच्याकडे थोडं लक्षपूर्वक पाहा, अर्थपूर्ण पाहिलं की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही कृपा भक्त संत करतात, म्हणून तुम्ही कृपा करा. आणि तुम्ही जर कृपा केली तर आमचं काही चांगलं होईल. चांगलं होईल तेच काय काय चांगलं होईल ते दुसऱ्याचे. गोमटे करा माझे